आजच्या लेक्चरमध्ये आपण त्रिसूत्र बघणार आहोत. आपण पहिल्या लेक्चर पासून ऐकत येतो की आयुर्वेद हे त्रिसूत्र फॉर्म मध्ये आलं, त्रिसूत्र फॉर्म मध्ये आलं, त्रिसूत्र फॉर्म मध्ये आलं. परंतु त्रिसूत्र म्हणजे काय हे आपल्याला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. त्रिसूत्र म्हणजे 3 असे शब्द ज्या त्या 3 शब्दावरच पूर्ण आयुर्वेद आपलं डिपेंड आहे. जे काही आयुर्वेदाचं आपण पूर्ण ज्ञान घेणार आहोत. तुम्ही हे 5 वर्षामध्ये नंतर तुम्ही एम.डी.ला जे पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाचं नाव आहे, जे काही ज्ञान आहे ते ह्या 3 सूत्रावरच आहे. म्हणजे 3 सूत्र कोणते हे आधी आपण बघून घेऊया. त्रिसूत्र आयुर्वेद म्हणजे काय? हेतू. फर्स्ट काय? हेतू. ओके. बघ. पहिला हेतू, दुसरा लिंग आणि तिसरं आहे औषध. औषध. ठीक आहे. हेतू, लिंग आणि औषध. तुम्ही माझ्यासोबतच हा चार्ट करायचा. हा चार्ट खूप मोठा होत जाणार आहे. म्हणून लगेच रफ नोटबुक मध्ये हा चार्ट माझ्यासोबतच काढा आणि हा चार्ट इथंच पाठ करा. त्रिसूत्र आयुर्वेद याच्यावर तुम्हाला खूप वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत आणि तुम्ही जे आता हे आपण चार्ट बनवणार आहोत त्या चार्टच्या फॉर्म मध्ये पाठ केलं तर ते तुम्हाला खूप चांगलं सोपं जाईल. ओके. तर त्रिसूत्र म्हणजे काय? हेतू, लिंग आणि औषध हे 3 सूत्र झाले. म्हणजे हे 3 शब्द झाले. या 3 शब्दावरच पूर्ण आयुर्वेदाचं नॉलेज आहे. मग आता हेतू म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं काय होतं? हेतू. हेतू म्हणजे कारण. जे काही व्याधी निर्माण होणार आहेत, व्याधी निर्माण होण्यासाठी जे काही कारण लागतं त्याला आपण हेतू म्हणतो. कळालं? हेतू म्हणजे काय? कारण. किंवा कोणतीही गोष्ट घडण्यासाठी जे कारण लागतं. जसं की दोष प्रकोप होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. धातूचा क्षय होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. किंवा सगळं समावस्थेत आणण्यासाठी पण काहीतरी कारण लागतं. मग त्या कारणाला काय शब्द आलाय? हेतू हा शब्द आलेला आहे. ठीक आहे? मग पुढे लिंग. लिंग म्हणजे काय? लक्षणे. तर हे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की काहीतरी खाल्लं, काहीतरी खाणं हे काय झालं? कारण झालं. ते खाल्ल्यामुळे जी लक्षणे उत्पन्न होतात तिला आपण लिंग म्हणतो आणि त्याच्यावर आपण औषध देणार आहे ते औषध. औषधामध्ये काय येतं की दोषांना शांत करण्यासाठी किंवा जे काही व्याधी आहे व्याधीचं शमन करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला औषध म्हणतात. ठीक आहे. तिघांची डेफिनेशन समजली. हेतू म्हणजे काय? कारण. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी किंवा व्याधी निर्माण होण्यासाठी जे कारण असतं त्याला हेतू म्हटलंय. नंतर व्याधी निर्माण झाल्यावर जी लक्षणे दिसतात त्याला लिंग म्हटलंय आणि त्यानंतर जी काही आपण औषध देणार आहोत व्याधीच्या शमनासाठी ते कशामध्ये आलं? औषधमध्ये. ठीक आहे. हे तर वरून झालं. मग पुन्हा हेतूचे प्रकार सांगितलेत, लिंगाचे प्रकार सांगितलेत आणि औषधाचे प्रकार सांगितले. ते तुम्ही माझ्यासोबत चार्ट फॉर्म मध्ये लिहून घेणार आहात. जर तुम्ही चार्ट फॉर्म मध्ये लिहिलं तर ते तुम्हाला चांगलं समजेल. ठीक आहे. तर बघा हेतू. ठीक आहे. हेतूचे 3 आपण डिव्हायडेशन्स केलेत हेतूचे. सगळ्यात आधी काल. ओके. काल. काल म्हणजे काय? जे आपण ऋतू बघितलेत त्या ऋतूंना पण तुम्ही काल म्हणू शकता. पण काल मध्ये हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. आधी आपण हे 3 मेन काय आहेत बघू. काल, असात्म, असात्म इंद्रिय अर्थ संयोग. ओके. असात्मे इंद्रिय अर्थ संयोग. इंद्रिय अर्थ संयोग. ठीक आहे. हे झालं 2 नंबरचं. आणि 3 नंबरचं काय? कर्म. आपण जे काही कार्य करणार आहोत ते. मग ह्या तिघांचं पण हे जे काही 3 आहेत त्या तिघांचं पण हीन योग, अतियोग आणि मिथ्यायोग असे योग सांगितले. कोणते योग? हीन, अति आणि मिथ्या. मिथ्यायोग. मग आता आपल्या ह्याचे एक एक एक्झाम्पल पाठ करायचे आहेत. काल. सगळ्यात आधी काल. कालाचं काय घेणार? कालाचा हीनयोग, कालाचा अतियोग, कालाचा मिथ्यायोग. नंतर असात्म इंद्रियार्थ संयोगाचा अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग. आणि कर्माचा हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं डायरेक्ट हे न लिहिता कालामध्ये हीन, अति, मिथ्या, याच्यामध्ये हीन, अति, मिथ्या आणि कर्मामध्ये हीन, अति, मिथ्या असं लिहायचं. ओके. मग आता एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स मध्ये ह्याच्यामध्ये कालामध्ये आपण वर्षा ऋतू घेऊ. ओके. एक एकच एक्झाम्पल पाठ करायचं. एक जरी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पुढचे एक्झाम्पल्स लिहू शकता. आता वर्षा ऋतूचा हीनयोग काय असेल? वर्षा ऋतू म्हणजे काय? पावसाळा. वर्षा ऋतूत काय अपेक्षित आहे? पाऊस पडणं हे अपेक्षित आहे. परंतु हीनयोग म्हणजे वर्षा ऋतूमध्ये बिलकुलच पाऊस न पडणे. पावसाळा आहे पण पाऊसच पडला नाही. तो काय झाला? हीनयोग झाला. ओके. तर
कालाचा अतियोग काय? वर्षा ऋतूमध्ये खूप जास्त प्रचंड पाऊस पडणे, नदी नाला एक होणे, रोज पाऊस मुसळधार असणे, ते काय झालं? अतियोग झालं. आणि मिथ्यायोग मध्ये काय? कधी पाऊस पडतोय, एक दिवस पाऊस पडतोय, एक दिवस कडक ऊन पडतंय, लगेच दुसऱ्या दिवशी थंडी होते. नंतर पुन्हा कधीतरी पाऊस पडतोय, खूप कडक ऊन पडतंय, नंतर थंडी. म्हणजे एकच ऋतू आहे त्याच्यामध्ये तिन्ही पण आपल्याला लक्षणे दिसतात. जे काही तिन्ही पण आपल्याला काल दिसून येतात. ते काय झालं? मिथ्यायोग झालं. ठीक आहे? कालाच्या एक्झाम्पलमध्ये वर्षा ऋतू लिहिणार. वर्षा ऋतूचा हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. आता असात्म इंद्रिय अर्थ संयोग. आता याचा अर्थ काय बघा. असात्म म्हणजे प्राकृत नाहीये हे कळालं. इंद्रिय आणि अर्थ म्हणजे जे काही आपले पंच इंद्रिय आहेत तिथं पंचेंद्रिय अपेक्षित आहे. पंचेंद्रियांना त्यांचे जे काही अर्थ आहेत जसं की आपल्या नाकामुळे काय वास कळतो, कानामुळे काय शब्द कळतात. मग कर्णेंद्रियाचा शब्द हे त्याचा अर्थ झाला. नाकाचा गंध हा अर्थ झाला. चक्षुइंद्रियाचा रूप ग्रहण करणे हे त्याचा अर्थ झाला. मग हे जे काही प्राकृत आहे ते प्राकृत न होणे. मग इथं आपण श्रोत्र इंद्रिय घेऊ. श्रोत्र इंद्रिय. ओके. मग श्रोत्र इंद्रिय किंवा कर्ण इंद्रिय ह्याच्यामध्ये काय ह्याचा हीनयोग कधी होईल? कर्णबाधिर्य म्हणजे हीनयोग होईल. म्हणजे तुम्हाला ऐकायलाच येत नाहीये काही. ते झालं त्याचा हीनयोग. अतियोग म्हणजे काय? कोणीतरी हळू बोलले पण त्याचा आवाज खूप जास्त कर्कश वाटतो किंवा टोचतो आपल्या कानाला. तो झाला अतियोग. आणि मिथ्यायोग म्हणजे काय? कधी ऐकायला येतं तर कधी ऐकायला येत नाही. ठीक आहे? हे झालं श्रोत्रेंद्रिय किंवा कर्णेंद्रियाचं ह्याच्यामध्ये एक्झाम्पल. एक-एकच एक्झाम्पल पाठ करा. जास्त एक्झाम्पल पाठ करायच्या नादी लागू नका. ठीक आहे? आता कर्ममध्ये बघा. कर्ममध्ये तुम्ही व्यायाम, व्यायाम हे कर्म घ्या. कधी-कधी केला तर खूप जास्त व्यायाम करणे, नुसता करायचाच नाही व्यायाम किंवा कधी करायचा तर कधी करायचा नाही. हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये. ठीक आहे? व्यायाम आता आज व्यायामाला सुरुवात केली तर आज मी खूप व्यायाम करणार, इतका व्यायाम करणार की चक्कर येईपर्यंत करणार. तो काय झाला? अतियोग झाला. हीनयोग म्हणजे काय? काही-काही खूप आळशी असतात, कधीच व्यायाम करत नाही. ते मोस्टली आपल्यासारखे असतात, की आपण सांगतो पेशंटला की व्यायाम करा म्हणून, पण आपण स्वतःहून ते काहीच करत नाही. ओके. हे जोकचा पार्ट झाला. परंतु हे काय झालं हीनयोग झाला म्हणजे व्यायामच न करणे आणि मिथ्यायोग म्हणजे कधी-कधी करणे तर कधी न करणे. आणि हे मिथ्यायोग खूप जास्त डेंजरस असतं. हीनयोग आणि अतियोगचे पेशंट तरी आपण ट्रीट करू शकतो, पण मिथ्यायोगचं ट्रीट करायला खूप अवघड जातं आपल्याला. ओके. हे काय झालं कर्मचं झालं. समजलं तुम्हाला? काल, असात्म इंद्रियाचा संयोग आणि कर्म हे फक्त कशाच्या अंडर आले? हेतूच्या अंडर आले. तुम्हाला हेतूवर सेपरेट एस-ए-क्यू पण येऊ शकतो. पण तो आत्तापर्यंत कधी विचारला नाहीये. पण काही सांगता येत नाही. कारण की एन-सी-आय-एस-एमचे जे काही पेपर्स निघतायत, ते त्यांनी सिलेबस प्रिंटला तर फॉलो करतायत, पण त्यातल्या छोट्या-छोट्या पॉइंटला उचलतायत. त्याच्यामुळे सगळं करायचंय. ओके. त्रिसूत्रमधला आता हेतू संपला आपला. हेतूमध्ये 3 बघितले. आता बघा लिंग. लिंग. ठीक आहे. लिंग म्हणजे काय सांगितलं होतं? लक्षणे सांगितले होते. मग लिंगमध्ये एक पूर्वरूप. पूर्वरूप हे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे काय शब्द आहेत हे सांगायचा प्रयत्न करते मी. जे मी सांगते ते तुम्हाला ज्या भाषेत समजलं, ते भाषेमध्ये तुम्ही तिथे लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके. तर पूर्वरूप म्हणजे काय असतं, की कोणतीही व्याधी निर्माण होण्याच्या आधी जी लक्षणं दिसतात. जसं की आता तुम्हाला ताप येणार आहे. पण ताप येण्याच्या 2 दिवस आधी कणकण वाटते. उठावसं वाटत नाही. मग ॲक्चुअलमध्ये ताप आली कधी म्हणतो, जेव्हा तिचं टेम्परेचर जास्त असेल तेव्हा ताप आली म्हणतो. पण त्याच्या आधी 2 दिवस कणकण वाटते किंवा उठाव वाटत नाही, थकवा जाणवतो. ती काय झाली तापाची पूर्वरूपे झाली. आणि पुढचं काय रूप. रूपमध्ये टेम्परेचर वाढणे, ज्वरामध्ये टेम्परेचर वाढणे हे त्याचं काय झालं? रूप झालं. रूप म्हणजे ॲक्चुअलमध्ये लक्षणे दिसतात. ठीक आहे. नंतर मग उपशय. ज्वर व्याधीचंच आपण कंटिन्यू करू. ज्वर येण्याच्या आधी जी लक्षणं असतात त्याला पूर्वरूप. ज्वर आल्यानंतर ॲक्चुअल लक्षणे असतात ते रूप. उपशय म्हणजे आता ज्वर आलाय तुम्हाला. ज्वर आल्यानंतर काहीतरी तुम्ही मेडिसिन वगैरे घेतली आणि त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटलं. ते काय झालं? उपशय उपशय झालं. ते पण एक लक्षणच आहे ना. मग ते उपशयच्या आणि नंतर अनुपशय. अनुपशय म्हणजे काय? उपशयच्या एक्झॅक्ट अपोझिट. म्हणजे जे तुम्ही औषध घेतलंय त्याच्यामुळे ज्वर तुमचा कमी न होता ज्वर आणखीन वाढला. ते कशामध्ये येतं? अनुपशयमध्ये. ठीक आहे. पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि त्याच्याबरोबर 5 नंबरचं संप्राप्ती. संप्राप्ती. संप्राप्ती म्हणजे हे जे काही वरचं सगळं घडतंय, त्या सगळ्याचं टोटल म्हणजे संप्राप्ती. ठीक आहे. हे समजले 5 पॉइंट.
लिंगमध्ये पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि संप्राप्ती सांगितले. आणि त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये आणखीन पॉइंट सांगितले. शारीरिक म्हणजे काही व्याधीमध्ये शारीरिक आपल्याला लक्षणे दिसतात, काही व्याधीमध्ये मानसिक लक्षणे दिसतात. ठीक आहे. तर ज्वरामध्ये शारीरिक लक्षणामध्ये काय दिसणार, की अंग दौर्बल्य असणार, अंग साध असणार, टेम्परेचर वाढलेलं असणार. परंतु मानसिक लक्षणामध्ये कोणाला काही बोला वाटत नाही, चिडचिड होते आपली. ही सगळी कशामध्ये ना, मानसिक लक्षणामध्ये. ठीक आहे. ही काय झाली शारीरिक आणि मानसिक. ते पण लक्षणाच्या अंडरच येत. हे झालं पूर्ण आपलं लिंगच. आता औषध बघ. औषध म्हणजे काय? आपल्याला काही जर झालं असेल किंवा व्याधी झाला असेल, तर ते कमी करण्यासाठी जी द्रव्य वापरतो त्याला आपण औषध. ओके. मग हे हे सगळं ज्वराचे आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला इथे लिहून देते. तुम्ही पण इथे साईडला लिहून घ्या. ह्याच्यामध्ये आपण काय ज्वर ह्याच्यानुसारच हे 5 पाहिजे पॉइंट समजून घ्या. आता पुढचं बघा. औषधामध्ये पण 3 प्रकारचे औषध सांगितले. सगळ्यात आधी काय? दोष शमन करणारे. ओके. ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी दोष शमन करणारे. आपल्याला व्याधी केव्हा होतात? जेव्हा दोषांचा प्रकोप झाला असेल तेव्हा व्याधी होतात. म्हणून दोष शमन करणारे औषध. नंतर धातू सातमे निर्माण करणारे औषधे. ओके. धातू सातमे. आपलं पूर्ण आयुर्वेद कशावर आहे? दोष धातू मल्याच्यावरच आहे. नाहीतर दोष वाढले असतील तेव्हा व्याधी होईल किंवा धातू कमी झाले असतील तेव्हा व्याधी होते. मग दोष शमन करणारे, धातू सातमे करणारे आणि स्वस्थ हितकर औषध. स्वस्थ हितकर. ओके. स्वस्थ हितकर मध्ये काय सांगितलंय? आपल्या आयुर्वेदाचं प्रयोजनच काय? स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे विकार झाला असेल त्याला तर आपण बरंच करतो, पण जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांना विकार होऊ नये म्हणून जी काळजी घेतली जाते ते आहे इथं स्वस्थ हितकर औषधांमध्ये. याच्यामध्ये काय रसायन, वाजीकरण हे जे काही आपण घेतो ना, ते स्वस्थ राहण्यासाठी घेतो किंवा च्यवनप्राश सारखे रसायन आपण देतो. ते पण स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी देतो. त्यांना कोणता आजार झाला म्हणून देत नाही. ओके. हे कळालं ती दोष शमन, धातू सातम्य आणि स्वस्थ हितकर. हे तुमचं पूर्ण झालं त्रिसूत्र आयुर्वेद. ऐकायला खूप सोपा शब्द वाटतो की त्रिसूत्र 3 कोणते तरी सूत्र असतील. परंतु त्याच्यामध्ये हे सगळं येतं. आणि जे मी एक्सप्लेनेशन सांगितलं ते सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं. एकदा शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू आपण. त्रिसूत्र, हेतू, लिंग, औषध. ठीक आहे. हेतू मध्ये 3. काल, असात्म इंद्रियार्थ संयोग आणि कर्म. आणि त्या तिघांचा पण अतियोग, हिनयोग, मिथ्य. ओके. नंतर मग आलो आपण हेतूकडे. हेतू म्हणजे काय? लक्षण. त्याच्यामध्ये पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय, संप्राप्ती. आणि नंतर शारीरिक लक्षणे, मानसिक लक्षण. नंतर गेलो आपण दोषांकडे. दोषांमध्ये जे व्याधी झाले त्यांना बरं करण्यासाठी जे द्रव्य वापरतात त्यांना औषध म्हणतात. त्याच्यामध्ये दोषनाशक किंवा दोष शमन करणारी, धातू सातमे करणारी आणि स्वस्थ हितक. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? हेच तुम्ही आज हे लेक्चर बघितल्यानंतर हे पूर्ण चार्ट आणखीन 1-2 वेळेस काढा म्हणजे हा त्रिसूत्र इथंच तुमचं पूर्ण झाला पाहिजे. मी जे काही एक्झाम्पल सांगितले ते रेड पेनने जे एक्झाम्पल्स लिहिले ते एक्झाम्पल्स जशाला तसे करायचे. एक्झाम्पलमुळे आणखीन सोपं होतं आयुर्वेद शिकायला. आणि आयुर्वेदामध्ये खूप छान-छान जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्समुळे आपल्याला ते सगळे कन्सेप्ट पटापट लक्षात राहतात. ठीक आहे. होप सो सगळ्यांना हे समजलं असेल. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा एखादा पॉइंट घेऊ. ठीक. हॅलो गाईज. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्रिसूत्र बघणार आहोत. आपण पहिल्या लेक्चर पासून ऐकत येतो की आयुर्वेद हे त्रिसूत्र फॉर्म मध्ये आलं, त्रिसूत्र फॉर्म मध्ये आलं, त्रिसूत्र फॉर्म मध्ये आलं. परंतु त्रिसूत्र म्हणजे काय हे आपल्याला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. त्रिसूत्र म्हणजे 3 असे शब्द ज्या त्या 3 शब्दावरच पूर्ण आयुर्वेद आपलं डिपेंड आहे. जे काही आयुर्वेदाचं आपण पूर्ण ज्ञान घेणार आहोत. तुम्ही हे 5 वर्षामध्ये नंतर तुम्ही एमडीला जे पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाचं नाव आहे, जे काही ज्ञान आहे ते ह्या 3 सूत्रावरच आहे. म्हणजे 3 सूत्र कोणते हे आधी आपण बघून घेऊया. त्रिसूत्र आयुर्वेद म्हणजे काय? हेतू. फर्स्ट काय? हेतू. ओके. बघ. पहिला हेतू, दुसरा लिंग आणि तिसरं आहे औषध. ठीक आहे. हेतू, लिंग आणि औषध. तुम्ही माझ्यासोबतच हा चार्ट करता. हा चार्ट खूप मोठा होत जाणार आहे. म्हणून लगेच रफ नोटबुक मध्ये हा चार्ट माझ्यासोबतच काढा आणि हा चार्ट इथंच पाठ करा. त्रिसूत्र आयुर्वेदाच्यावर तुम्हाला खूप वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि तुम्ही जे आता हे आपण चार्ट बनवणार आहोत
त्या चार्टच्या फॉर्म मध्ये पाठ केलं तर ते तुम्हाला खूप चांगलं सोपं जाईल. ओके. तर त्रिसूत्र म्हणजे काय, हेतू, लिंग आणि औषध हे 3 सूत्र झाले. म्हणजे हे 3 शब्द झाले. या 3 शब्दावरच पूर्ण आयुर्वेदाचं नॉलेज आहे. मग आता हेतू म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं काय होतं, हेतू. हेतू म्हणजे कारण. जे काही व्याधी निर्माण होणार आहेत, व्याधी निर्माण होण्यासाठी जे काही कारण लागतं त्याला आपण हेतू म्हणतो. कळालं? हेतू म्हणजे काय, कारण. किंवा कोणतीही गोष्ट घडण्यासाठी जे कारण लागतं, जसं की दोष प्रकोप होण्यासाठी काहीतरी कारण लागतं, धातूचा क्षय होण्यासाठी काहीतरी कारण लागतं, किंवा सगळं समावस्थेत आणण्यासाठी पण काहीतरी कारण लागतं. मग त्या कारणाला काय शब्द आलाय, हेतू हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. मग पुढे लिंग. लिंग म्हणजे काय, लक्षणे. तर हे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, की काहीतरी खाल्लं, काहीतरी खाणं हे काय झालं, कारण झालं. ते खाल्ल्यामुळे जी लक्षणे उत्पन्न होतात, तिला आपण लिंग म्हणतो. आणि त्याच्यावर आपण औषध देणार आहे ते औषध. औषधामध्ये काय येतं, की दोषांना शांत करण्यासाठी किंवा जे काही व्याधी आहे, व्याधीचं शमन करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला औषध म्हणतात. ठीक आहे. तिघांची डेफिनेशन समजली. हेतू म्हणजे काय, कारण. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी किंवा व्याधी निर्माण होण्यासाठी जे कारण असतं त्याला हेतू म्हटलंय. नंतर व्याधी निर्माण झाल्यावर जी लक्षणे दिसतात त्याला लिंग म्हटलंय. आणि त्यानंतर जी काही आपण औषध देणार आहोत व्याधीच्या शमनासाठी ते कशामध्ये आलं, औषधमध्ये. ठीक आहे. हे तर वरून वरून झालं. मग पुन्हा हेतूचे प्रकार सांगितलेत, लिंगाचे प्रकार सांगितलेत आणि औषधाचे प्रकार सांगितले. ते तुम्ही माझ्यासोबत चार्ट फॉर्म मध्ये लिहून घेणार आहात. जर तुम्ही चार्ट फॉर्म मध्ये लिहिलं तर ते तुम्हाला चांगलं समजेल. ठीक आहे. तर बघा, हेतू. ठीक आहे. हेतूचे 3 आपण डिवायडेशन्स केलेत हेतूचे. सगळ्यात आधी काल. ओके. काल. काल म्हणजे काय, जे आपण ऋतू बघितलेत त्या ऋतूंना पण तुम्ही काल म्हणू शकता. पण काल मध्ये हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. आधी आपण हे 3 मेन काय आहेत बघू. काल, असात्म. असात्म इंद्रिय अर्थ संयोग. ओके. असात्मे इंद्रिय अर्थ संयोग. इंद्रिय अर्थ संयोग. ठीक आहे. हे झालं 2 नंबरचं. आणि 3 नंबरचं काय, कर्म. आपण जे काही कार्य करणार आहोत ते. मग ह्या तिघांचं पण, हे जे काही 3 आहेत त्या तिघांचं पण हीन योग, अतियोग आणि मिथ्यायोग असे योग सांगितले. कोणते योग, हीन, अति आणि मिथ्या. मिथ्यायोग. मग आता आपल्या ह्याचे एक एक एक्झाम्पल पाठ करायचे आहेत. काल. सगळ्यात आधी काल. कालाचं काय घेणार, कालाचा हीनयोग, कालाचा अतियोग, कालाचा मिथ्यायोग. नंतर असात्म इंद्रियार्थ संयोगाचा अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग. आणि कर्माचा हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं डायरेक्ट हे न लिहिता कालामध्ये हीन, अति, मिथ्या, याच्यामध्ये हीन, अति, मिथ्या आणि कर्मामध्ये हीन, अति, मिथ्या असं लिहायचं. ओके. आता एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स मध्ये ह्याच्यामध्ये कालामध्ये आपण वर्षा ऋतू घेऊ. ओके. एक एकच एक्झाम्पल पाठ करायचं. एक जरी तुम्हाला सांगते तर तुम्ही पुढचे एक्झाम्पल्स लिहू शकता. आता वर्षा ऋतूचा हीनयोग काय असेल, वर्षा ऋतू म्हणजे काय, पावसाळा. वर्षा ऋतूत काय अपेक्षित आहे, पाऊस पडणं हे अपेक्षित आहे. परंतु हीनयोग म्हणजे वर्षा ऋतूमध्ये बिलकुलच पाऊस न पडणे. पावसाळा आहे पण पाऊसच पडला नाही, तो काय झाला, हीनयोग झाला. ओके. तर कालाचा अतियोग काय, वर्षा ऋतूमध्ये खूप जास्त प्रचंड पाऊस पडणे, नदी नाला एक होणे, रोज पाऊस मुसळधार असणे, ते काय झालं, अतियोग झालं. आणि मिथ्यायोग मध्ये काय, कधी पाऊस पडतोय, एक दिवस पाऊस पडतोय, एक दिवस कडक ऊन पडतंय, लगेच दुसऱ्या दिवशी थंडी होते, नंतर पुन्हा कधीतरी पाऊस पडतोय, खूप कडक ऊन पडतंय, नंतर थंडी. म्हणजे एकच ऋतू आहे त्याच्यामध्ये तिन्ही पण आपल्याला लक्षणे दिसतात, जे काही तिन्ही पण आपल्याला काल दिसून येतात. ते काय झालं, मिथ्यायोग झालं. ठीक आहे. कालाच्या एक्झाम्पल मध्ये वर्षा ऋतू लिहिणार, वर्षा ऋतूचा हीनयोग, अतियोग आणि मिथ्या. आता असात्म इंद्रिय अर्थ संयोग. आता याचा अर्थ काय बघा. असात्म म्हणजे प्राकृत नाहीये हे काल. इंद्रिय आणि अर्थ म्हणजे जे काही आपले पंच इंद्रिय आहेत तिथे पंच इंद्रिय अपेक्षित आहे. पंचेंद्रियांना त्यांचे जे काही अर्थ आहेत, जसं की आपल्या नाकामुळे काय वास कळतो, कानामुळे काय शब्द कळतात. मग कर्णेंद्रियाचा शब्द हे त्याचा अर्थ झाला. नाकाचा गंध हा अर्थ झाला. चक्षु इंद्रियाचा रूप ग्रहण करणे हे त्याचा अर्थ झाला. मग हे जे काही प्राकृत आहे ते प्राकृत न होणे. मग इथं आपण श्रोत्र इंद्रिय घेऊ. श्रोत्र इंद्रिय. ओके.
मग श्रोत्र इंद्रिय किंवा कर्ण इंद्रिय ह्याच्यामध्ये काय, ह्याचा हीनयोग कधी होईल, कर्ण बाधिर्य म्हणजे हीनयोग होईल, म्हणजे तुम्हाला ऐकायलाच येत नाहीये काही, ते झालं त्याचा हीनयोग. अतियोग म्हणजे काय, कोणीतरी हळू बोलले पण त्याचा आवाज खूप जास्त कर्कश वाटतो किंवा टोचतो आपल्या कानाला, तो झाला अतियोग. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, कधी ऐकायला येतं तर कधी ऐकायला येत नाही. ठीक आहे, हे झालं श्रोत्रेंद्रिय किंवा कर्णेंद्रियात ह्याच्यामध्ये एक्झाम्पल. एक एकच एक्झाम्पल पाठ करा, जास्त एक्झाम्पल पाठ करायच्या नादी लागू नका. ठीक आहे, आता कर्म मध्ये बघा, कर्म मध्ये तुम्ही व्यायाम, व्यायाम हे कर्म घ्या. कधी कधी केला तर खूप जास्त व्यायाम करणे, नसता करायचाच नाही व्यायाम, किंवा कधी करायचा तर कधी करायचा नाही, हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये. ठीक आहे, व्यायाम, आता आज व्यायामाला सुरुवात केली तर आज मी खूप व्यायाम करणार, इतका व्यायाम करणार की चक्कर येईपर्यंत करणार, तो काय झाला, अतियोग झाला. हीनयोग म्हणजे काय, काही काही खूप आळशी असतात, कधीच व्यायाम करत नाही, ते मोस्टली आपल्यासारखे असतात की आपण सांगतो पेशंटला की व्यायाम करा म्हणून, पण आपण स्वतःहून ते काहीच करत नाही. ओके, हे जोकचा पार्ट झाला. परंतु हे काय झालं, हीनयोग झाला म्हणजे व्यायामच न करणे. आणि मिथ्यायोग म्हणजे कधी कधी करणे तर कधी न करणे. आणि हे मिथ्यायोग खूप जास्त डेंजरस असतं. हीनयोग आणि अतियोगचे पेशंट तरी आपण ट्रीट करू शकतो, पण मिथ्यायोगचं ट्रीट करायला खूप अवघड जातं आपल्याला. ओके, हे काय झालं, कर्मचं झालं. समजलं तुम्हाला? काल, असात्मेंद्रियार्थ संयोग आणि कर्म हे फक्त कशाच्या अंडर आले, हेतूच्या अंडर आले. तुम्हाला हेतूवर सेपरेट एसक्यू पण येऊ शकतो, पण तो आतापर्यंत कधी विचारला नाहीये, पण काही सांगता येत नाही, कारण की एनसीआयएसएमचे जे काही पेपर्स निघतायत ते त्यांनी सिलेबस प्रिंटला तर फॉलो करतायत, पण त्यातले छोट्या छोट्या पॉइंटला उचलतायत, त्यामुळे सगळं करायचं. ओके, त्रिसूत्र मधला आता हेतू संपला आपला, हेतूमध्ये 3 बघितले. आता बघा लिंग, लिंग. ठीक आहे, लिंग म्हणजे काय सांगितलं होतं, लक्षणे सांगितले होते. मग लिंगमध्ये एक पूर्वरूप, पूर्वरूप हे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत, म्हणून तुम्हाला डिटेल मध्ये म्हणजे काय शब्द आहेत हे सांगायचा प्रयत्न करते मी. जे मी सांगते ते तुम्हाला ज्या भाषेत समजलं ते भाषेमध्ये तुम्ही तिथे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, तर पूर्वरूप म्हणजे काय असतं, की कोणतीही व्याधी निर्माण होण्याच्या आधी जी लक्षणं दिसतात, जसं की आता तुम्हाला ताप येणार आहे, पण ताप येण्याच्या 2 दिवस आधी कणकण वाटते, उठावंसं वाटत नाही. मग ऍक्च्युअल मध्ये ताप आली कधी म्हणतो, जेव्हा तिचं टेम्परेचर जास्त असेल तेव्हा ताप आली म्हणतो, पण त्याच्या आधी 2 दिवस कणकण वाटते किंवा उठा वाटत नाही, थकवा जाणवतो, ती काय झाली, तापाची पूर्वरूपे झाली. आणि पुढचं काय, रूप, रूप मध्ये टेम्परेचर वाढणे, ज्वरामध्ये टेम्परेचर वाढणे, हे त्याचं काय झालं, रूप झालं. रूप म्हणजे ऍक्च्युअल मध्ये लक्षणे दिसतात. ठीक आहे, नंतर मग उपशय, ज्वर व्याधीच आपण कंटिन्यू करू. ज्वर येण्याच्या आधी जी लक्षणं असतात त्याला पूर्वरूप, ज्वर आल्यानंतर ऍक्च्युअल लक्षणे असतात ते रूप. उपशय म्हणजे आता ज्वर आलाय तुम्हाला, ज्वर आल्यानंतर काहीतरी तुम्ही मेडिसिन वगैरे घेतली त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटलं, ते काय झालं, उपशय, उपशय झालं, ते पण एक लक्षणच आहे ना, मग ते उपशयच्या. आणि नंतर अनुपशय, अनुपशय म्हणजे काय, उपशयच्या एक्झॅक्ट अपोजिट, म्हणजे जे तुम्ही औषध घेतलंय त्याच्यामुळे ज्वर तुमचा कमी न होता ज्वर आणखीन वाढला, ते कशामध्ये येतं, अनुपशयमध्ये. ठीक आहे, पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि त्याच्याबरोबर 5 नंबरचं संप्राप्ती. संप्राप्ती, संप्राप्ती म्हणजे हे जे काही वरचं सगळं घडतंय त्या सगळ्याचं टोटल म्हणजे संप्राप्ती. ठीक आहे, हे समजले 5 पॉइंट. लिंगमध्ये पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि संप्राप्ती सांगितले, आणि त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये आणखीन पॉइंट सांगितले, शारीरिक, म्हणजे काही व्याधीमध्ये शारीरिक आपल्याला लक्षणे दिसतात, काही व्याधीमध्ये मानसिक लक्षणे दिसतात. ठीक आहे, तर ज्वरामध्ये शारीरिक लक्षणामध्ये काय दिसणार, की अंग दौर्बल्य असणार, अंग साध असणार, टेम्परेचर वाढलेलं असणार, परंतु मानसिक लक्षणामध्ये कोणाला काही बोला वाटत नाही, चिडचिड होते आपली, ही सगळी कशामध्ये ना, मानसिक लक्षणामध्ये. ठीक आहे, ही काय झाली, शारीरिक आणि मानसिक, ते पण लक्षणाच्या अंडरच येत. हे झालं पूर्ण आपलं लिंगाचं. आता औषध बघ, औषध म्हणजे काय, आपल्याला काही जर झालं असेल किंवा व्याधी झाला असेल तर ते कमी करण्यासाठी जी द्रव्य वापरतो त्याला आपण औषध. ओके, मग हे हे सगळं ज्वराचे आहे, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला इथे लिहून देते, तुम्ही पण तिथे साईडला लिहून घ्या. ह्याच्यामध्ये आपण काय, ज्वर, ह्याच्यानुसारच हे 5 इलापाचे पॉइंट समजून घ्या. आता पुढचं बघा, औषध, औषधामध्ये पण 3 प्रकारचे औषध सांगितले. सगळ्यात आधी काय, दोष शमन करणार. ओके, ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी दोष शमन करणार. आपल्याला व्याधी केव्हा होतात, जेव्हा दोषांचा प्रकोप झाला असेल तेव्हा व्याधी होतात,
म्हणून दोष शमन करणारी औषधे. नंतर धातू सातमे निर्माण करणारी औषधे. ओके, धातू सातमे. आपलं पूर्ण आयुर्वेद कशावर आहे? दोष धातू मल्याच्यावरच आहे. नाहीतर दोष वाढले असतील तेव्हा व्याधी होईल किंवा धातू कमी झाले असतील तेव्हा व्याधी होते. मग दोष शमन करणारे, धातू सातमे करणारे आणि स्वस्थ हितकर औषध. स्वस्थ हितकर. ओके, स्वस्थ हितकर मध्ये काय सांगितलंय? आपल्या आयुर्वेदाचं प्रयोजनच काय? स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे विकार झाला असेल त्याला तर आपण बरंच करतो, पण जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांना विकार होऊ नये म्हणून जी काळजी घेतली जाते ते आहे इथं स्वस्थ हितकर औषधांमध्ये. याच्यामध्ये काय रसायन, वाजीकरण हे जे काही आपण घेतो ना, ते स्वस्थ राहण्यासाठी घेतो किंवा च्यवनप्राश सारखे रसायन आपण देतो. ते पण स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी देतो. त्यांना कोणता आजार झाला म्हणून देत नाही. ओके? हे कळालं ती दोष शमन, धातू सातम्य आणि स्वस्थ हितकर. हे तुमचं पूर्ण झालं त्रिसूत्र आयुर्वेद. ऐकायला खूप सोप्पा शब्द वाटतो की त्रिसूत्र, 3 कोणते तरी सूत्र असतील. परंतु त्याच्यामध्ये हे सगळं येतं. आणि जे मी एक्सप्लेनेशन सांगितलं ते सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं. एकदा शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू आपण. त्रिसूत्र, हेतू, लिंग, औषध. ठीक आहे? हेतूमध्ये 3. काल, असात्म इंद्रियार्थ संयोग आणि कर्म. आणि त्या तिघांचा पण अतियोग, हिनयोग, मिथ्य. ओके, नंतर मग आलो आपण हेतूकडे. हेतू म्हणजे काय? लक्षण. त्याच्यामध्ये पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय, संप्राप्त. आणि नंतर शारीरिक लक्षणे, मानसिक लक्षणे. नंतर गेलो आपण दोषांकडे. दोषांमध्ये जे व्याधी झाले त्यांना बरं करण्यासाठी जे द्रव्य वापरतात त्यांना औषध म्हणतात. त्याच्यामध्ये दोषनाशक किंवा दोष शमन करणारी, धातू सातमे करणारी आणि स्वस्थ हितक. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं? हेच तुम्ही आज हे लेक्चर बघितल्यानंतर हे पूर्ण चार्ट आणखीन 1-2 वेळेस काढा म्हणजे हा त्रिसूत्र इथंच तुमचं पूर्ण झाला पाहिजे. मी जे काही एक्झाम्पल सांगितले ते रेड पेनने जे एक्झाम्पल्स लिहिले ते एक्झाम्पल्स जसे तसे करायचे. एक्झाम्पलमुळे आणखीन सोपं होतं आयुर्वेद शिकायला. आणि आयुर्वेदामध्ये खूप छान-छान जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्समुळे आपल्याला ते सगळे कन्सेप्ट्स पटापट लक्षात राहतात. ठीक आहे? होप सो सगळ्यांना हे समजलं असेल. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा एखादा पॉइंट घेऊ. ठीक आहे?